नमस्कार, मी अशोक सोनवणे. आपण पाहताय लोकमंथन न्यूज 24. घालून जबड्यात हात मोजती दात तीच जोबाच्या मावळ्याची जात. अरे आम्ही कधीही केव्हाही कुठेही कुणालाही कोणत्याही खिंडीमध्ये भेटण्यास तयार आहोत. ज्या ज्या पद्धतीनं तुम्ही गेली अनेक वर्ष ब्लॅकमेलिंगची पत्रकारिता करत आहात, त्या पत्रकारितेच्या माध्यमातून तुम्ही अनेकांना छळलेलं आहे, अनेकांचे घरं उद्ध्वस्त केलेले आहेत. ते घरं उद्ध्वस्त करत असताना आपण केव्हाही अनेक वेळेला सिद्धिविनायकाची शपथ घेतली, आपल्या मुलांच्या शपथी घेतल्या, परंतु केव्हाही आपण खाल्लेल्या मिठाला जागलेला नाहीत. हे कर्तृत्व आपलं आहे. आज महाराष्ट्रातल्या कुठल्याही विभागामध्ये विचारलं तर आपल्याबद्दल हीच ख्याती आहे. पेशव्यांच्या काळामध्ये नारायणराव पेशवा म्हणाला होता, काका मला वाचवा, काका मला वाचवा, आणि आनंदीबाईंनी धचा मा केला होता. तर त्याच अनुषंगाने आज काकू म्हणते मला वाचवा, मी कुणाबरोबर बी फोटो काढण्यास तयार आहे. जे जे फोटो आपण आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये अधिकाऱ्यांना ब्लॅकमेलिंग करण्यासाठी वापरले, त्याचा पर्दाफाश आम्ही करणारच आहोत आणि केलेला आहे. आता काल परवाच्या याच्यामध्ये आपण एक व्हॉइस रेकॉर्डिंग आपलं आम्ही प्रकाशित केलं. त्यामध्ये गृह विभागाच्या असलेल्या सचिव मनीषाताई म्हैसकर यांच्याबाबत आपण काय चर्चा केली, काय बोललात, हे मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेतलेली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाचा उल्लेख करून आपण जे भाषा वापरली आणि जो आपण कुत्सितपणे त्या ऑडिओ क्लिपमध्ये हसलात, आता याचाच अर्थ आपण कोणत्या प्रकारची पत्रकारिता करता हे लक्षात येईल. आपली पत्रकारिता नेमकी कोणती आहे? त्याला मराठी भाषेमध्ये एलो जर्नलिझम, पीत पत्रकारिता म्हटलं जातं. पीत पत्रकारिता करून अनेक अधिकाऱ्यांना ब्लॅकमेलिंग करणारे आपण, तुम्ही आम्हाला पत्रकारितेबाबत ज्ञान शिकवू नये. पत्रकारिता काय असती, कशाशी खातात, याचं थोडं तरी ज्ञान आपल्याला आहे का? कुठल्याही अधिकाऱ्याकडे जर आपण गेलात तर फक्त एवढंच भाषा वापरता. काल मुख्यमंत्र्याबरोबर बसलो होतो. काल विश्वास नांगरे पाटील साहेबांकडे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या संदर्भातली चर्चा केली. मनीषाताई म्हैसकर यांच्याकडे जाऊन गुलदस्ता देताना, पण तो गुलदस्ता देताना फोटो काढणे आणि तो अधिकाऱ्यांमध्ये व्हायरल करणे आणि अधिकाऱ्यांना सांगणे की कालच मी मनीषाताई म्हैसकर, त्याला त्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सचिव होत्या, त्याला त्या अधिकाऱ्यांना सांगणे की मी आत्ताच तुमच्या बदलीच्या संदर्भात चर्चा करून आलो, तुमची चौकशी मिटवण्याची चर्चा करून आलो. असे वाक्य आपण अनेक ठिकाणी अनेक अधिकाऱ्यांकडे वापरलेली आहेत. त्याचबरोबर छगन भुजबळांच्या बरोबर आपण एक फोटो काढला. त्या फोटोमध्ये त्यांचं जी फेस रिडिंग आहे, नांगरे पाटलांबरोबर जो फोटो काढला त्याच्यामध्ये नांगरे पाटलांच्या फोटोतला जो त्यांच्या सेशनचा जो आविर्भाव आहे तो जरा एकदा बघावा. शिवेंद्रराजे भोसले यांना आपण निवासस्थानी घेऊन जाऊन त्यांच्याबरोबर जे फोटो काढले त्या फोटोचा किती गैरवापर केला हे आता आम्हाला सांगायला लावू नका. शिवेंद्रराजे भोसले यांनी दखल घेतलेली आहे. 259 प्रमाणे या विधान परिषदेमध्ये आपल्यावरती चर्चा झाली. उबाटा सेनेचे असलेले आमदार अनिल परब यांनी, आपण ब्लॅकमेलर आहात, 30 वर्ष आपण ज्या जागेवर राहिलेला आहात त्या जागेचं भाडं वसूल कसं करायचं यावर चर्चासत्र सुरू झालं. आणि आपण जे ब्लॅकमेलिंग केलं ते अनिल परबांनी विधान परिषदेच्या सभागृहामध्ये, जो सभागृहामध्ये सभापती महोदयांनी तो शब्द रेकॉर्डवर घेतलेला आहे. आणि या भूमिका करत असताना कालच मध्य मुंबई विभागाला ज्यावेळेला तो अहवाल मागितला गेला तर मध्य मुंबई विभागाच्या असलेल्या कार्यकारी अभियंता यांनी असा अहवाल दिला की सदर जागा ही महसूल विभागाची आहे. म्हणून मी आता या निमित्तानं मुंबईच्या जिल्हाधिकारी असलेल्या श्रीमती गोयलताई यांना मी आव्हान करतो की त्या महसूल विभागाच्या जागेवरती 30 वर्ष काकूनी जे अतिक्रमण करून तिथे 900 स्क्वेअर फूटच्या अतिक्रमण केलं आणि तिथं स्वतःचं राहतं निवासस्थान बांधण्याचा प्रयत्न केला. आता तिथं 3 गाळे जे आहेत ते 40,000 रुपये प्रत्येकी भाड्याने या काकूने दिलेले आहेत. यावरती गोयलताई जिल्हाधिकारी मुंबई यांनी याचा तपास करावा आणि या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. आणि मनीषाताई म्हैसकर यांच्या ऑडिओ क्लिपच्या संदर्भामध्ये गृह विभागाने
ही याची सायबरच्या माध्यमातून चौकशी करून संबंधितावर कारवाई केली पाहिजे. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.